नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. आज सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालांची आणि दुसरीकडे गोव्यात वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस एक्स्पो सुरू आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा खूपच बिझी अशा पद्धतीचा आजचा दिवस ठरलेला आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे, पण हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. या दोन्ही निवडणूक निकालामध्ये सगळे लोक गुंतलेले असताना गोव्यात इथं वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसच्या कार्यक्रमात सगळे अधिकारी आणि सरकार गुंतले असताना एका प्रकरणाकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आणि ते प्रकरण म्हणजे आजच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सर्वांचा लाडका युवी म्हणजेच युवराज सिंग याच्या कथित बंगला प्रकरणी गोव्याच्या पर्यटन खात्यानं त्याला जी नोटीस जारी केली होती त्या नोटिसीची सुनावणी आज पर्यटन खात्यापुढे होती आणि या सुनावणीसाठी युवराज सिंग हजर राहिलेला नाही, परंतु युवराज सिंगाच्या मार्फत त्याचे वकील हजर राहिले आणि त्यांनी वेळ मागून घेतलेली आहे आणि पुढची सुनावणी ही जानेवारी महिन्यात ठेवलेली आहे. आता या विषयाचं महत्त्व काय तर आपल्याला माहीतच आहे की गेल्या नोव्हेंबर महिन्यात पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे यांनी एक नोटीस युवराज सिंग यांना जारी केली. आता या नोटिसीचं कारण असं होतं की युवराज सिंग यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या मोर्जी पेडणे तालुक्यातल्या मोर्जी या गावात युवराज सिंगाचा एक बंगला आहे, विला आहे आणि हा विला भाडेपट्टीवर देण्यासाठी युवराज सिंगनं आपल्या ट्विटर हँडलवरून जाहिरात केली होती AIRBUB.co.in या वेबसाईटवरून. म्हणजे या वेबसाईटवरती देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी पर्यटनासाठी म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी भेट देण्यासाठी म्हणा अशा ज्या महत्त्वाची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणाची जाहिरातबाजी या वेबसाईटवरनं केली जाते आणि त्याच वेबसाईटवरनं युवराज सिंग यांनी आपल्या या बंगल्याची जाहिरात केली होती आणि या जाहिरातीची दखल घेऊन पर्यटन खात्याने युवराज सिंग यांना ही नोटीस जारी केली होती की युवराज सिंगाचा जो बंगला आहे मोर्जी या ठिकाणी तो बंगला अशा पद्धतीनं व्यावसायिक कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी कुठल्याही पद्धतीची नोंदणी ही पर्यटन खात्याकडे झाली नाही आणि त्यामुळे या कारणाने पर्यटन खात्याकडून युवराज सिंग यांना ही नोटीस जारी करण्यात आली आणि या नोटिसीवरती 8 डिसेंबर 2022 म्हणजे आजच्या दिवशी सकाळी 11 वाजता ही सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीला युवराज सिंगाच्या वतीनं त्याचे वकील हजर राहिले आणि त्यांनी वेळ मागून घेतलेली आहे आणि पुढची सुनावणी आता जानेवारी महिन्यात होणार आहे. आता विशेष म्हणजे ही नोटीस राजेश काळे जे उपसंचालक आहेत पर्यटन खात्याचे त्यांनी ही नोटीस जारी केली होती. केवळ युवराज सिंगलाच नव्हे तर जवळजवळ 100 ते 150 अशा आस्थापनांना अशा लोकांना ह्या नोटिसा जारी करण्यात आलेल्या होत्या ज्या आस्थापनांची नोंदणी ही पर्यटन खात्याकडे झालेली नाही आणि बेकायदा पद्धतीनं या आस्थापनांचा या घरांचा या विलांचा व्यावसायिक पद्धतीनं उपयोग केला जातो या संशयाने या नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजेश काळे यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता कुलदीप आरोलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता राजेश काळे यांना त्या पदावरून का काढण्यात आलं याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही, परंतु त्याची कारणं शोधावी लागणार आहेत. परंतु आजची जी सुनावणी झाली ती सुनावणी कुलदीप आरोलकर यांच्या पुढे झाली आणि या सुनावणीनंतर ही पुढे सुनावणी जानेवारी महिन्यात ठेवण्यात आलेली आहे. आता युवराज सिंग यांना जी नोटीस पर्यटन खात्याकडून जारी करण्यात आली या नोटिसीवरून अनेक घडामोडी आणि अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागलेल्या आहेत आणि या गोष्टी इतक्या गंभीर आहेत की त्याची दखल राज्य सरकारला आता घेणे भाग आहे. युवराज सिंग हा एक प्रतितयश आणि एक लोकप्रिय अशा पद्धतीचा क्रिकेटपटू आहे आणि त्याला अशा पद्धतीची नोटीस जारी केल्यामुळे ही बातमी राष्ट्रीय स्तरावरती मीडियानं ही बातमी उचलली होती की युवराज सिंगला गोवा सरकारच्या पर्यटन खात्याकडून अशा पद्धतीची नोटीस जारी करण्यात आली म्हणून. आता युवराज सिंग
याने स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून या बंगल्याचे फोटो, या व्हिलाचे फोटो, एक लक्झरियस अशा पद्धतीचा व्हिला त्या ठिकाणी मोर्जी पठारावरती हा व्हिला उभारण्यात आलेला आहे. आणि युवराज सिंगाचा हा व्हिला यापूर्वीही या संबंधीची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यांनी स्वतः दावा केलेला आहे हा व्हिला आपला आहे म्हणून, आणि त्या अनुषंगानेच ही नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे युवराज सिंगाचा हा जो व्हिला आहे तो व्हिला युवराज सिंगाच्या नावावरती आहे काय? कारण मोर्जी पंचायतीच्या सूत्रांकडून, म्हणजे आम्ही जेव्हा या संदर्भाचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेला आमच्या अशी एक गोष्ट लक्षात आली की युवराज सिंग याच्या नावे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची नोंदणी ही मोर्जी पंचायतीमध्ये नाही. त्यामुळे हा बंगला युवराज सिंगच्या मालकीचा आहे याचे पुरावे अद्याप तरी मोर्जी पंचायतीकडे नाही. आता याचे पुरावे आणखी कोणाकडे आहेत की असू शकतात याचा शोध आता लावावा लागणार आहे. कारण युवराज सिंग याचा बंगला हा मोर्जी पंचायतीकडे रजिस्टर नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी नोटीस जारी केली होती त्या नोटिसीवरती जो पत्ता टाकण्यात आला होता तो पत्ता म्हणजे कासा सिंग, मोर्जी टेम्पल, वरचा वाडा, मोर्जी गोवा. आता मोर्जी टेम्पलचा उल्लेख युवराज सिंगाच्या या बंगल्याच्या पत्त्यावर का टाकण्यात आला हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचाही शोध आम्ही घेतो आहोत. त्याच्यानंतर ही जी नोटीस पाठवली होती ती नोटीस या बंगल्याचे जे केअरटेकर आहेत त्या केअरटेकरने ही नोटीस घेतली असं विधान काही दिवसापूर्वी राजेश काळे यांनी स्वतः केलं होतं. आम्ही त्यांना विचारलं होतं की ही नोटीस त्यांना मिळाली का, तर त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं स्टेटमेंट दिला की ही नोटीस त्यांच्या बंगल्यावरती जे केअरटेकर आहेत त्यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे. म्हणजे ही नोटीस युवराज सिंग यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे ही गोष्ट स्पष्ट होते. आता विषय असा आहे की उत्तर गोव्यातल्या पेडणे तालुक्यात मोर्जी जो गाव आहे हा मोर्जी गाव म्हणजे समुद्रकिनारा, मोठा समुद्रकिनारा लाभलेला हा गाव आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असा हा गाव आहे. या मोर्जी गावात मोठ्या प्रमाणात भूमाफिया म्हणजे लँड माफिया ज्या आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमिनी विकत घेतलेल्या आहेत. इथे जवळजवळ धमकी राज्य सुरू आहे. म्हणजे जो कोणी या जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भात किंवा RTI द्वारे माहिती काढून जो कोणी आवाज काढतो त्या लोकांना धमका देण्याचं सत्र या मोर्जी गावात काही काळापासून सुरू आहे. आणि ज्या लोकांनी या ठिकाणी ज्या जमिनी विकत घेतल्या आहेत ते लोक हे गुंडगिरी करणारे लोक आहेत आणि त्यामुळे एक प्रचंड दहशत ही मोर्जी गावात यामुळे निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, मोर्जी गावची पंचायत जी आहे त्या पंचायतीच्या लोकांनाही हे लोक त्यांचीही कदर करत नाहीत आणि त्यांनाही फाट्यावर मारतात. अक्षरशः वेगवेगळ्या बड्या लोकांकडून या लोकांना फोन करून त्यांना धमकावण्याचे प्रकार हे मोर्जी गावात सुरू आहेत. आता मोर्जी गाव म्हणजे साहजिकच आपल्याला पहिलं नाव येतं मोर्जी गाव म्हणजे ते शेडगावकर जे त्या गावचे गावकर आहेत आणि या शेडगावकराची मालकी असलेल्या जमिनी या मोर्जी गावात बहुतांश आहेत. आता मोर्जी गाव हा किनारी भागात येत असल्यामुळे अनेक शेडगावकरांच्या अनेक व्यवसाय, हॉटेल्स किंवा बाकीच्या गोष्टी या मोर्जी गावात आहेत आणि त्याचीही नोंदणी सरकारकडे नसल्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टी या बेकायदा आहेत. त्यामुळे मोर्जी पंचायतीवरती येणाऱ्या पंचमंडळींना जर त्यांनी या लोकांना त्यांच्या कायदेशीर बाबीबाबत जर विचारलं तर मग हे लोक त्यांच्या आस्थापनांच्या किंवा त्यांच्या हॉटेलांच्या किंवा त्यांच्या व्यवसाय धंद्याच्या आस्थापनांची कायदेशीर प्रक्रियेबाबत विचारणा करून त्यांना धमक्या देतात. अशा पद्धतीचा प्रकार हा मोर्जी गावात सुरू आहे आणि हा खूप गंभीर अशा पद्धतीचा प्रकार आहे. युवराज सिंग ज्या बंगल्यावरती दावा करतात तो बंगला मोर्जी पंचायतीकडे नोंद नाही अशी खात्रीलायक माहिती आम्हाला मिळालेली आहे. या बंगल्याची नोंद जर मोर्जी पंचायतीमध्ये नाही तर युवराज सिंग हा बंगला आपला आहे असा दावा कुठल्या आधारावरती करतात. जेव्हा या संदर्भाची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशी गोष्ट लक्षात आली की वरचावाडा मोर्जी या ठिकाणी जो एक मोठा पठार आहे, जो पठार रिजनल प्लॅनमध्ये नो डेव्हलपमेंट झोन म्हणून अधिसूचित झालेला आहे, या पठाराची नोंदणी ही नो डेव्हलपमेंट झोनमधून झालेली आहे. परंतु या पठारावरती सध्या त्या ठिकाणी मोठमोठे लक्झरियस व्हिलांची कामं सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं.
मागे असाच एक प्रकार घडला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिल कटिंग सुरू होतं आणि हे हिल कटिंग करून त्या ठिकाणी त्या पठारावरती रस्ता उभारण्याचं काम सुरू होतं आणि याची दखल घेऊन नगर नियोजन मंत्र्यांनी एक ट्विटही केलं होतं की हा प्रकार आपण अजिबात सहन करून घेणार नाही. परंतु हे ट्विट केल्यानंतर मात्र पुढे काहीच झालं नाही. याचा अर्थ हे सगळी जी लोकं आहेत, ज्या नॉर्थ इंडियन लोकांनी हे पठार विकत घेतलेले आहेत, त्या नॉर्थ इंडियन लोकांच्या सगळ्यांची मोठी राजकीय कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळे या सगळ्या राजकीय लोकांच्या प्रभावानेच हे लोक त्या ठिकाणी दादागिरी करत आहेत, हे लोक त्या ठिकाणी दहशत तयार करत आहेत आणि त्यामुळे कुठलाही सामान्य माणूस या लोकांच्या वाटेला जाण्याचं धाडस करत नाही असं आपल्याला दिसून येतं. आता ज्या ठिकाणी युवराज सिंगाचा हा कथित बंगला आहे, त्या जमिनीच्या संदर्भात किंवा त्या सर्वेच्या संदर्भात जेव्हा आम्ही चौकशी केली त्यावेळेला आणखी धक्कादायक अशा पद्धतीची माहिती उघडकीस आली. कारण हा मोठा पठार असल्यामुळे अनेक सर्वे त्या ठिकाणी आहेत, परंतु युवराज सिंगाचा बंगला ज्या सर्वेमध्ये आहे त्या सर्वेवरती मात्र वेगवेगळी नावं आपल्याला दिसून येतात. तिथं कुणी देशपांडे आहेत, कुणी रेड्डी आहेत, कुणी आजगावकर म्हणूनही आहेत. आता हे देशपांडे, रेड्डी, आजगावकर हे कोण आहेत त्याचा शोध आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशनही गोवन वार्ता लाईव्ह करत आहे. त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे या प्रकरणाचा पंचनामा करणारच आहोत. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं की या पठारावरती ज्या लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्या लोकांची नावं जर तुम्ही तपासली तर ही सगळी नावं ही नॉर्थ इंडियन लोकांची नावं आहेत. त्यामुळे जवळजवळ मोर्जी गाव हा त्यांनी कब्जा केला आहे असं म्हटलं तर ते दुमत ठरणार नाही. आणि हा कब्जा एवढा मोठा आहे की या कब्जामुळे या लोकांना तोंड देण्याचं किंवा या लोकांचा सामना करण्याचं धारिष्ट हे मोर्जी गावातल्या लोकांमध्ये राहिलेलं नाही. कारण एवढी मोठी प्रचंड दहशत, एवढा मोठा प्रचंड पैसा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या बड्या राजकीय नेत्यांचे लागेबांधे, बड्या ब्युरोक्रेसीचे लागेबांधे या लोकांकडे आहेत आणि त्यामुळे या लोकांना कोणीही सध्या जाब विचारू शकत नाही. त्यांचा मनमानी कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. कुठल्याही पद्धतीचे परवाने न घेता नो डेव्हलपमेंट झोनमध्ये ही सगळी बांधकामं झालेली आहेत, सर्रासपणे सुरू आहेत आणि या बांधकामांना जाब विचारण्याचं धारिष्ट आजच्या घडीला कुणातच राहिलेलं नाही. अशी नेमकी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता एकीकडे राज्य सरकारनं जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना केलेली आहे आणि दुसरीकडे मोर्जीत अशा पद्धतीनं या लँड माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. खरं म्हणजे सरकारने या प्रकरणाची दखल घेणं गरजेचं आहे. ज्या अर्थी पर्यटन खात्यानं युवराज सिंग यांना नोटीस जारी केली, आता पर्यटन खात्यानं जी नोटीस जारी केली ती निव्वळ युवराज सिंगने आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या जाहिरातीची दखल घेऊन ही नोटीस जारी करण्यात आली. त्या नोटिशीमध्ये युवराज सिंगचा बंगला कुठल्या सर्वेमध्ये येतो, हा बंगला त्याच्या नावावरती आहे काय, या सगळ्या बाबी या पर्यटन खात्यानं तपासल्या नाही आणि पर्यटन खात्याला त्या तपासण्याची गरज नाही. परंतु पर्यटन खात्यानं आता खरं म्हणजे या प्रकरणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला लिहिण्याची गरज आहे आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं या प्रकरणाची चौकशी करून बाबा युवराज सिंगाचा जो बंगला आहे किंवा जो विला आहे तो कुठल्या सर्वेमध्ये येतो, तो त्याच्या नावावरती आहे काय, त्याच्या नावावरती जर तो बंगला नाही तर तो बंगला कुणाच्या नावावरती आहेत. कारण हा केवळ युवराज सिंगचाच बंगला नव्हे तर अशा पद्धतीचे आणखी 3 बंगले त्या ठिकाणी आहेत आणि त्या सर्वेचे भाग करून अनेक प्लॉट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि त्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात इथं बांधकामं सुरू आहेत. आता या या पठारावरती जाण्यासाठी यापूर्वी रस्ता नव्हता. यापूर्वी जो रस्ता होता त्या रस्त्याला त्यावेळेच्या स्थानिक पंचायतीनं हरकत घेतली होती कारण त्या रस्त्याचा संबंध हा मोर्जीतल्या देवालयाच्या पारंपरिक वाटेशी होता. त्यामुळे लोकांनी त्याला हरकत घेतली होती. आता तिथून रस्ता जात नाही म्हणून आणखी एका वाटेवरून रस्ता करण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठी त्यावेळेच्या पंचायत मंडळाला हाताशी धरून तशा पद्धतीचं एक रेज्युलेशन घेण्यात आलं आणि हा रस्ता ते बिल्डर आपल्या स्वखर्चानं उभारत आहेत. आता मोठा सिमेंट कॉन्क्रीटचा एक मोठा रस्ता या पठारावरती नेण्यात आलेला आहे. त्या रस्त्याला कुठल्याही पद्धतीची परवानगी कुठल्याही सरकारी खात्याची नाही. म्हणजे या सगळ्या भूमाफियांना
स्थानिक पंचायत मंडळ, स्थानिक सरकार, स्थानिक सरकारची वेगवेगळी खाती हे लागू पडतात की काय, की त्यांचं एक स्वतंत्र सरकार आहे असं म्हणण्यासाठी वाव आहे, अशा पद्धतीचे प्रकार हे त्या ठिकाणी सुरू आहेत. गोवन वार्ता लाईव्हच्या या निमित्ताने म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आहोत की राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे SITनं या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या नावे जे या ठिकाणी विलास आहेत, बंगलोज आहेत, ते मुळात त्यांच्या नावे आहेत की ते आणखी कुणाच्या नावे आहेत. जर आणखी कुणाच्या नावे आहेत तर ती कशा पद्धतीनं त्यांच्या नावे आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. एक या नोटिशीवरून गोव्याचं पर्यटन खातं मात्र मोठं चर्चेला आलं होतं, परंतु आता खऱ्या अर्थानं या नोटिशीवरून या सगळ्या मोर्जी गावातल्या जमीन व्यवहारांचा सखोल तपास होण्याची गरज आहे. या जमिनी नेमक्या कुणी विकत घेतलेल्या आहेत, कुणाला विकण्यात आलेल्या आहेत, या लोकांची पार्श्वभूमी काय, या सगळ्या गोष्टींचा तपास या निमित्तानं होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की यासाठी मोर्जीतल्या लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ते जर या प्रकारानंतर किंवा सध्याच्या घडीला जे काय तिथं चाललं आहे तो सगळा प्रकार जर उघड्या डोळ्यांनी बघून जर मोर्जीतले लोक जर गप्प राहत असतील तर भविष्यात या लोकांना तो गाव सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी दहशत त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि मला वाटतं की जर स्थानिक लोक मुकाटपणे हे सगळं सहन करून मला काय त्याचं, माका काय त्याचा, माका कित्याक पडला ता, अशा पद्धतीच्या जर गोष्टी करायला लागले तर एक दिवस त्यांना मोर्जी गाव सोडून जावं लागणार आहे. कारण या मोर्जी गावावरती अशा पद्धतीच्या या मोठमोठ्या भूमाफियाने कब्जा केलेला आहे. त्यामुळे हा गाव स्थानिकांसाठी भविष्यात सुरक्षित राहील का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. सरकारने SIT स्थापन करून आपला हेतू स्पष्ट केलेला आहे आणि सरकारला असं एक संदेश द्यायचा आहे की कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीचे गैरव्यवहार जमिनीच्या संदर्भात सरकार सहन करून घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं कौतुक करावंच लागणार आहे. परंतु या निमित्तानं मोर्जी गावातील या प्रकरणानंतर आम्ही विनंती करतो डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री की यांनी मोर्जी गावातल्या या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. कारण या जमीन व्यवहारात जे हे रेड्डी, नाडकर्णी किंवा आणखी कोण लोकांची जी नावं येतात हे सगळे लोक हे या सरकारातील काही मंत्र्यांचे अगदी जवळचे असल्याची ही माहिती ही मोर्जीत अनेक लोक बोलतात आणि अनेक लोक स्पष्टपणे सांगतात की अमुक बिल्डर किंवा अमुक माणूस हा अमुक मंत्र्याचा एक जवळचा आहे किंवा अमुक मंत्र्याचा लागेबांधी त्याच्याकडे आहेत, त्यामुळे लोक घाबरून आहेत. परंतु हा प्रकार जर हाताबाहेर जायला नको तर सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या मोर्जीतल्या सगळ्या जमीन व्यवहाराची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मोर्जी हा उत्तर गोव्यातील एक असा गाव आहे ज्या गावावरती खऱ्या अर्थानं या सगळ्या भूमाफियांनी कब्जा केलेला आहे. जर सरकारला खरोखरच गोव्यातल्या जमिनी सुरक्षित ठेवायच्या आहेत, सरकारला खरोखरच वाटत असेल की आपला गोवा हा सुरक्षित राहायला हवा, तर या मोर्जीपासून या जमीन व्यवहाराची चौकशी करून सरकारने या सगळ्या गैरव्यवहारांना आळा घालण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की सरकार निश्चितपणे या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यापुढे आम्हीही या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन तपास करत आहोत. जे काय पुरावे किंवा जी काय माहिती आम्हाला प्राप्त होणार आहे ती सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पंचनामाच्या मार्फत पोहोचवणार आहोत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी खास सांगायची आहे ती म्हणजे ज्या वेळेला पंचायत मंडळांचा कार्यकाळ संपला त्यावेळेला सरकारनं राज्यातल्या सगळ्या पंचायतीवरती प्रशासक नियुक्त करण्याचा प्रकार मागे घडला होता. सांगायचं तात्पर्य एवढंच की मोर्जी पंचायतीवरती ज्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली त्या प्रशासकाच्या कार्यकाळात नेमक्या कुणाला परवाने देण्यात आले याचाही तपास होण्याची गरज आहे. हे परवाने या प्रशासकाच्याच हस्ते का देण्यात आले
नेमके हे परवाने कुणाला देण्यात आले आणि या परवाना दिलेल्या बिल्डरांचे नातेसंबंध किंवा या बिल्डरांचे लागेबांधे हे कुठल्या राजकीय नेत्यांकडे आहेत याचाही तपास होण्याची गरज आहे. या सगळ्या जमीन व्यवहारांकडे जर आपण गंभीरपणं जर बघितलं नाही किंवा आपण या सगळ्या गोष्टींकडे जर कानाडोळा केला, मला काय त्याचं, मी काय करू शकतो, अशा पद्धतीचे प्रश्न जर आम्ही विचारू लागलो तर भविष्यात मात्र हे प्रश्न विचारण्याची संधी आम्हाला मिळणार नाही. या सगळ्या लोकांच्या दहशतीपुढे आम्हाला आमचे गाव सोडून जावं लागणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण गोयकरांना आम्ही आवाहन करतो की अशा या व्यवहारापासून तुम्ही सावध होण्याची गरज आहे. आपल्या जमिनी सांभाळून ठेवण्याची गरज आहे आणि बळजबरी करून आणि राजकीय लागेबांधेचे वापर करून अशा पद्धतीनं ज्या जमिनींचे व्यवहार सुरू आहेत त्या जमिनींच्या व्यवहाराच्या विरोधात एकजुटानं उभं राहण्याची गरज आहे. जोपर्यंत अशा पद्धतीची एकजूट आम्ही गोयकार दाखवणार नाही तोपर्यंत आपला गोवा सुरक्षित राहणं शक्य नाही. आपला गोवा जर या जमीन भूमाफियांच्या ताब्यात जाण्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला आपली जबाबदारी ही करावीच लागणार आहे. अशा पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत गोवन वार्ता फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने पोहोचत राहू, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.